हाय. आज मेकअप कसा काढायचा म्हणजे रादर मी मेकअप कसा काढते हे मी दाखवणार आहे. बऱ्याच वेळा म्हटलं जातं की मेकअप केल्यामुळे स्किन खूप खराब होते, स्किनवर परिणाम होतो. तर मला असं वाटतं की मेकअप केल्यामुळे जर परिणाम होत असेल तर त्याहून अनेक पटीने जास्त मेकअप नीट न काढल्यामुळे स्किनवर परिणाम होतो. त्यामुळे आपण जो काही मेकअप करू दिवसा बेसिक करत असू, काजळ असेल, लिपस्टिक असेल, मस्कारा असेल किंवा आमच्यासारखा प्रोफेशनल असेल म्हणजे शूटिंगसाठी आपल्याला फाउंडेशन लावायला लागतं, म्हणजे मी क्रायलॉनची स्टिक वापरते किंवा अगदीच रडारडीचे सीन्स नसतील तर उडाचा लिक्विड बेस आहे तो वापरते आणि पावडर येते त्याच्यावर. कटिंगसाठी आपण काही शेड्स वापरतो, मस्कारा असतो, काजळ असतं, आयशॅडोज असतात, आयब्रोज असतात, अशा बऱ्याच गोष्टी आपण वापरतो मेकअपसाठी. म्हणजे आम्ही ॲज अन ॲक्टर शूट करताना वापरतो. तर ते नीट तो मेकअप जर काढला गेला नाही तर त्यांनी आपल्या स्किनचे जे पोर्स आहेत ते ब्लॉक होऊ शकतात, डोळ्यांना त्रास होऊ शकतो जर काजळ नीट निघालं नाही तर. त्यामुळे मला असं वाटतं की तो मेकअप नीट काढणं जास्त गरजेचं आहे. मी 99.9% वॉटरप्रूफ मस्कारा वापरते आणि काजळ सुद्धा जेल काजळ असेल तर ते नायकाचं वापरते. मेबेलिनचं जेल काजळ सुद्धा खूप छान आहे. त्यानंतर काजळ पेन्सिल इंजिन नकोट बाजू त्याच्यात नाही जायचं कपाटात. आमच्या या इंजिनला कपाटात जाण्याची जास्त हौस आहे. पाडशील फोन. हा बघा येडा. तर मी सांगत होते की मेबेलिनचं जेल काजळ चांगलं आहे, नायकाचं जेल काजळ चांगलं आहे, म्हणजे जे मी वापरलंय त्याच्यात सांगते. तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारलंय की मी काजळ पेन्सिल कुठली वापरते. तर नायकाची एम ब्लॅक नावाची एक काजळ पेन्सिल आहे, ती खूप छान आहे. मेबेलिनची पण काजळ पेन्सिल चांगली आहे आणि रेनेची आता अलीकडे मी नवीन ट्राय करते. अशी त्याची स्टील बॉडी आहे पेन्सिलची आणि ती वॉटरप्रूफ आहे. तर ती सुद्धा मला आवडली आहे, ती सुद्धा चांगली आहे. तर तुम्ही पण वापरून बघा. मला वाटतं की नायकाची स्वस्त आणि मस्त अशी आहे काजळ पेन्सिल आणि ती फारच सुंदर दिसते. तर असं सगळं लावल्यानंतर मला असं वाटतं की तो मेकअप व्यवस्थित काढला गेला तर आपली स्किन छान राहू शकते. म्हणजे मेकअप करतो आपण आणि आता अलीकडे आपण मेकअप करतो ती चांगल्या क्वालिटीची प्रोडक्ट्स वापरतो आणि जे कोणी वापरत नसतील तर मला असं वाटतं की पैसे साठवून का होईना पण खूप चांगल्या क्वालिटीची प्रोडक्ट्स घ्यावीत आपण. त्यामुळे आपली स्किन व्यवस्थित राहते, म्हणजे तुमचं नटणं सुद्धा होतं आणि तुमच्या स्किनला सुद्धा काही अपाय होत नाही. तर चांगल्यातली प्रोडक्ट्स वापरण्याचा नेहमी प्रयत्न करावा. आज मी काय काय वापरणार आहे ते सांगते. डबल क्लेन्झिंगसाठी खरं तर मी बरीच प्रोडक्ट्स वापरते, म्हणजे काही 3-4 प्रोडक्ट्स आहेत ती अल्टरनेट वापरत असते. आज मी कशाने मेकअप काढणार आहे ते मी दाखवते. तर हे मिसेलर वॉटर मी वापरते, जे ऑइल बेस्ड मेकअपसाठी वापरलं जातं. डबल लेअरचं आहे. मला हे खूप आवडतं आणि यांनी आय मेकअप माझा आणि बाकी पण मेकअप फार सुंदर निघतो. त्यानंतर कामा आयुर्वेदाचं हे क्लॅरिफाईंग ब्राईटनिंग क्लेन्झिंग ऑइल आहे. हे पण फार सुंदर आहे. ते कसं वापरायचं ते मी सांगते जेव्हा आता लावेन तेव्हा, पण फारच सुंदर रिझल्ट्स आहे त्याचे सुद्धा. त्यानंतर क्लिनिकचं डे ऑफ हा क्लेन्झिंग बाम आहे. हा पण फार सुंदर आहे. त्यांनी फार व्यवस्थित मेकअप निघतो. तो कसा वापरायचा तेही मी सांगते. सगळ्यात आधी आय मेकअप काढणार आहोत. खरं तर खूप आय मेकअप रिमूव्हर आहेत. डबल लेअर्ड लॉरियलचं आहे, न्यूट्रोजिनाचं आहे, कलर बारचं सुद्धा आहे. मिसेलर वॉटरनी पण आय मेकअप फार छान निघतो. पण मी एक नवीन पद्धत, म्हणजे रादर सगळ्यांना माहिती असेल, पण कोकोनट ऑइलनी, नारळाच्या तेलाने सुद्धा आय मेकअप फार सुंदर निघतो. म्हणजे मला आठवतंय की 93 मध्ये जेव्हा मी या क्षेत्रात सुरुवात केली, माझं पहिलं नाटक होतं, तेव्हा तर असे वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरायचं काही माहिती नव्हतं. आमचे मेकअप दादा सांगायचे की खोबरेल तेल लावायचं, मेकअप काढायचा, फार उत्तम निघतो मेकअप. पण व्हायचं असं की एकतर माझी ऑइली स्किन आहे,
त्यात मी तो खोबरेल तेलाने मेकअप काढायचे जो व्यवस्थित काढायचे पण नाही, नीट खोबरेल तेल पुसलं जायचं नाही आणि मग तशीच मी ट्रेनमधून डोंबिवलीपर्यंत प्रवास करायचे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आले होते आणि मग मी धसका घेतला होता की खोबरेल तेलाने मेकअप नाही काढायचा बाबा. पण आता मला एक नवीन गोष्ट कळली आहे. आता थोडीशी अक्कल पण आली आहे की मेकअप कसा काढायचा, प्रोडक्ट कशी वापरायची. तर खोबरेल तेलाने डोळ्याचा मेकअप काढला तर तो फारच सुंदर आणि फार पटकन निघतो. वॉटरप्रूफ मेकअप असेल तर लवकरच निघतो. पण खोबरेल तेल हातावर घेऊन जर चोळून मेकअप काढला तर तेल डोळ्यात जातं आणि झोंबल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळे मी कापसावर खोबरेल तेलाचे ड्रॉप्स घेते आणि त्याने हळूहळू मेकअप काढते. बघूया, तुमच्याकडे कॉटन पॅड्स असतील तर त्याच्यावर घेतलं तरी चालेल. साधारण अर्धा चमचा वगैरे तेल घेतलंय मी आणि लागलं तर आपण जास्त घेऊच शकतो. पण ते असं घेतलं आणि मेकअप काढला तर ते जास्त छान निघतो मेकअप, डोळ्यात जास्त तेल जात नाही. आणि ही पहिली स्टेप आहे, म्हणजे ह्याने पूर्ण मेकअप निघणार नाही आपला. मी त्याच्यानंतर परत मिसेलर वॉटरने मेकअप काढणार आहे. थोडं अजून तेल घेऊन थोडा मेकअप अजून काढते. ह्याच तेलाने लिपस्टिक सुद्धा आपण काढून घेऊ शकतो. खरं तर आमचे दादा सांगायचे ते अगदीच बरोबर होतं. खोबरेल तेलाने अगदीच व्यवस्थित मेकअप निघतो. पण काय म्हणूया की आता कदाचित भेसळयुक्त खोबरेल तेल असेल किंवा आपण ते तसंच राहिलं समजा थोडंसं तेल आणि त्याच्यावर जर धूळ बसली, आपण कुठून प्रवास करून घरी येणार असू तर मग मात्र पिंपल्स येऊ शकतात. पण घरच्या घरी जर काढायचं असेल तर मला वाटतं अगदी बेसिक मेकअप असेल तर थोडंसं खोबरेल तेल हातावर घेऊन प्रॉपर तोंड पुसून घ्यावं आणि मग साध्या आपल्या कॉटनच्या नॅपकिननी गरम पाण्यात नॅपकिन म्हणजे गरम पाण्यात तो बुडवून पिळून घेऊन जर त्यांनी मेकअप काढला तर तोही फार सुंदर निघतो. आता हा बेसिक आय मेकअप निघाला. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की पूर्ण मेकअप निघालाय, दिसत तर नाहीये पण खूप मेकअप असतो. पण मिसेलर वॉटर वापरताना ते असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. त्याचा हा जो फेस आहे तो आपण कॉटनवर घेणार आहोत आणि त्यांनी आपण मेकअप काढणार आहोत. म्हणजे त्याचे जे दोन्ही लेयर्स आहेत ते मिक्स झालेले असतात आणि मेकअप व्यवस्थित निघतो. एकदम जेंटल हाताने, एकदम हळूवार हाताने डोळ्याचा मेकअप, स्किनचा मेकअप काढावा. आता कॉटनवर काळपटपणा काही येत नाही, हा सगळा बेस आहे. त्यामुळे आय मेकअप निघालाय आता व्यवस्थित. तरी सुद्धा अजून 2 स्टेप्स बाकी आहेत आपल्या. तर आता मी तिसरं प्रोडक्ट वापरणार आहे कामाचं. हे ऑइल आहे पण हे वॉटर सोल्युबल आहे. आता मला वॉटर सोल्युबल ही टर्म बरोबर आहे की नाही माहिती नाही, पण ते पाण्यामध्ये इमल्सिफाय होतं, म्हणजे त्याचं लोशन टाईप ते दिसायला लागतं. तर हे तेल साधारणतः 2-3 पंप्स घ्यायचे, ते हातावर व्यवस्थित चोळायचं. पण हे तेल लावताना जरा सांभाळून लावा, कारण ते जर डोळ्यात गेलं तर डोळे झुंजतात. पण हे फार उत्तम रिझल्ट देणारं आहे, त्यामुळे हे प्लीज एकदा वापरून बघा. आणि या तेलाने असा व्यवस्थित मसाज करायचा चेहऱ्याला, म्हणजे मेकअपही निघतो आणि खूप छान वाटतं खरंच मेकअप काढताना. चेहऱ्याची स्किन एवढी नाजूक असते ना की असं तेलाने चेहऱ्यावर जेव्हा मसाज करतो ना आपण, एखाद्या छोट्या बाळाच्या स्किनला मसाज केल्यासारखं वाटतं. त्यामुळे ते फील आपणही करूया आणि मजा घेऊया त्या मसाजची.
आता मसाज करून झाल्यानंतर हे तेल प्रॉपर पाण्याने धुवून टाकायचंय. तर मी हे तेल धुवून येते आणि मग पुढची स्टेप करते. आता मी तेल धुवून आले. खरं तर असं वाटत असेल की आता मेकअप व्यवस्थित निघालाय, पण तरी सुद्धा आपण एक फायनल टच म्हणून क्लिनिकच्या क्लेन्झिंग बामनी अजून एकदा मसाज करायचा आहे. म्हणजे जर कुठे कणभर जरी मेकअप असेल तरी तो निघून जाईल. तर आता हा क्लिनिकचा जो क्लेन्झिंग बाम आहे तो असा असतो, व्हाईट मेणासारखा. त्यातला अगदीच काय म्हणूया नखा एवढा, म्हणजे एवढासा असा क्लेन्झिंग बाम लागतो. पण तो हाताळताना तो खूप स्वच्छ पांढरा असतो, त्यामुळे तो हाताळताना एकदम स्वच्छ हाताने हाताळावा. म्हणजे त्यांनी आपल्या चेहऱ्याला पण काही इन्फेक्शन होणार नाही आणि आपल्याला त्याच्यात जरा जरी घाण गेली तरी कळू शकतं. त्यामुळे हात आपले स्वच्छ असायला हवेत. त्यानंतर हे जे आहे हा बाम हा हातावर व्यवस्थित असा ऑइल करून घ्यायचा आहे. म्हणजे हा चोळल्यानंतर त्याचं तेल होतं, तो असा व्यवस्थित चोळून घेतला की परत चेहऱ्यावर त्याचा मसाज करायचा आहे. आता तुम्हाला दिसत असेल असा पांढरा झालेला, तर ते पाणी असतं चेहऱ्यावर आपल्या, तेव्हा ते आपण जर हा बाम चोळला तर तो पण असा लोशन सारखा होतो आणि उरलेला सगळा मेकअप निघून जातो. आता हा पण बाम जो आहे क्लेन्झिंग बाम तुम्ही पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार. क्लिनिकच्या क्लेन्झिंग बाम नंतर मी फेस वॉशनी चेहरा धुतलाय. मी बॉडी शॉपचा फेस वॉश सुद्धा वापरते, टी ट्रीचा फेस वॉश किंवा अर्थ रिदम नावाचा ब्रँड आहे त्यांचा फेस वॉश, किंवा ज्युसी केमिस्ट्री नावाचा एक ऑर्गॅनिक ब्रँड आहे तो फेस वॉश सुद्धा मी वापरते. आय एम सॉरी, पण मला कॉस्मॅटिक्सची खूप आवड आहे आणि जी प्रोडक्ट्स माझ्या स्किनला सूट होतात तशी मी वेगवेगळी वापरत असते. एकच प्रोडक्ट मी खूप वर्ष, खूप दिवस, खूप महिने असं नाही वापरत. माहीत नाही मला बरोबर आहे का चूक आहे, पण माझ्या स्किनला तसं काही त्यांनी अपाय झालेला नाही आजपर्यंत. सो मी फेस वॉश वापरून चेहरा धुवून घेतला. तर असा माझा चेहरा दिसतोय विदाउट मेकअप. आता जरा कणभर सुद्धा मेकअप नाहीये. त्यानंतर नाईट रुटीन असतं, म्हणजे मी फेशियल ऑइल वापरते, ज्याने मसाज करते झोपायच्या आधी. ते कधीतरी मी त्याचा व्हिडिओ नक्की करेन. सो अशी आहे माझी स्किन. तर असं आहे माझं मेकअप काढण्याचं रुटीन. जे स्टेप्स अशाच असतात, पण प्रोडक्ट्स काही काही वेळेला वेगळी असतात. मुद्दा असा असतो की मेकअप पूर्ण निघाला पाहिजे. मग तो कितीही उशिरा आपण येऊ, कितीही कंटाळा आलेला असू दे, कितीही कमी मेकअप केलेला असू दे, पण तो व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे. तरच तुमची स्किन खूप छान राहू शकते. तर असं होतं हे आजचं मेकअप काढण्याचं रुटीन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि प्रोडक्ट्स तुम्ही वेगळी वापरत असाल किंवा याच्याहून चांगली प्रोडक्ट्स वापरतही असाल तर ती चूक आहे किंवा माझं बरोबर आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. पण मी अशा पद्धतीने मेकअप काढते, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.